फार ढगाळ वातावरण आहे इकडे. फास्ट मध्ये सर्व काही. हा इकडे पाण्याचा भाग. इकडे भरपूर पाणी आहे. तुम्हाला दिसत असेल. हा फार मोठा तळ आहे इथे. एक नदीचा थांबलेला प्रवाह, जो की एका वेगळ्या भागामध्ये थांबून त्याचं एक तळ झालेलं आहे. आणि हे आपण इथे तुम्हाला दाखवत आहोत. त्यानंतर नंतर आहे हा पहा इकडे थोडा ब्लर दिसतोय. हा आता व्यवस्थित आहे. वातावरण हे असं ढगाळ आहे. आणि आणखीन अर्धा एक 20 मिनिटामध्ये आम्ही आता तुळजापूरच्या माता भवानी मंदिरामध्ये आम्ही पोहोचणार आहोत. इथे बराचसा भाग जो आहे हा पहा. इथे मोठे मोठे लॉज आहेत. एक ताज नावाचं हॉटेल पण आहे इथे. मुंबईच्या ताज हॉटेलची नाही बरोबर करू शकत, परंतु तरीही त्याला एक छानसा ताज नावाचा ताज असं नाव दिलेलं आहे. चांगला आहे ना, छान झालं. मुंबईचं एक छोटंसं नावाचं हॉटेल आपल्या इकडे कुठेतरी दिसतंय आपल्याला. याचा एक छानसा अभिमान आपल्याला झालेला आहे ह्या गोष्टीचा, की इकडे पण एक ताज नावाचं हॉटेल आहे. फार सुंदर हॉटेल होतं ते, 2 ते 3 मजली. त्यानंतर हा जो भाग आहे, हा एरिया, हा पूर्ण मार्केट लाईन आहे ही. इकडे लॉज आणि मोठे मोठे रेस्टॉरंट असेच हॉटेल्स असतात त्या नॅशनल हायवेवरच्या. आपल्यासोबत आणखी काही गेस्ट ऍड होत आहेत. आपण तुळजापूर ह्या छानशा सिटीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. कदाचित ढगाळ वातावरणामुळे रेंज व्यवस्थित पकडत नाही आणि म्हणूनच कदाचित ब्लर असं दिसतंय. पूर्ण मार्केट एरिया. एक मिनिट, मंदिराची माहिती विचारू आपण. मंदिराकडे जायचं आम्हाला, मंदिराकडे. तुळजाभवानी माता. हा, पाठीमागे घ्यायचा आणि उजव्या हाताला जायचं का? हा, पार्किंगलाच जाते. शिवाजी चौकातून उजव्या हाताला. समोरून नाही जाते म्हणे, शिवाजी चौकातून उजव्या हाताला. हा, समोरून पण जाते. शिवाजी चौकातून उजव्या हाताला नसता पाठीमागून जाते. कुठूनही जाते. 2 रस्ते आहेत इकडे आतमध्ये जाण्यासाठी.